नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या DIIT परांडा या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण पाहणार आहोत सर्व भरतीसाठीचे महत्त्वाचे 25 प्रश्न भाग 9. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, पत्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पहिला ऑप्शन आहे कांत, दुसरा आहे दारा, तिसरा आहे भार्या, चौथा आहे कांता. तर याचं उत्तर आहे कांत. दुसरा प्रश्न पाहू, किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे तट, दुसरा आहे बुरुज, तिसरा आहे तिटा, चौथा आहे चौक. तर याचं उत्तर आहे तट. तिसरा प्रश्न पाहू, हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा टिंब टाकला. पहिला ऑप्शन आहे श्वास, दुसरा आहे उच्छ्वास, तिसरा आहे सुस्कारा, चौथा आहे विश्वास. याचं उत्तर आहे सुस्कारा. चौथा प्रश्न पाहू, अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे विदूषक, दुसरा आहे नट, तिसरा आहे दरवेशी, चौथा आहे सोंगाड्या. तर उत्तर आहे दरवेशी. पाचवा प्रश्न पाहू, मंडेला तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पहिला ऑप्शन आहे गीताई, दुसरा आहे ग्रामगीता, तिसरा आहे गीता रहस्य, चौथा आहे ग्रामरचना. तर उत्तर आहे गीता रहस्य. सहावा प्रश्न पाहू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पहिला ऑप्शन आहे गीताई, दुसरा आहे ग्रामगीता, तिसरा आहे ग्रामरचना, चौथा आहे गीता रहस्य. तर उत्तर आहे ग्रामगीता. सातवा प्रश्न पाहू, विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पहिला ऑप्शन आहे गीताई, दुसरा आहे ग्रामगीता, तिसरा आहे ग्रामरचना, चौथा आहे गीता रहस्य. तर उत्तर आहे गीताई. आठवा प्रश्न पाहू, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पहिला ऑप्शन आहे गीताई, दुसरा आहे ग्रामगीता, तिसरा आहे ग्रामरचना, चौथा आहे गीता रहस्य. तर उत्तर आहे ग्रामरचना. नववा प्रश्न पाहू, देवगिरीचे नवीन नाव टिंब हे आहे. पहिला ऑप्शन आहे खुलताबाद, दुसरा आहे अहमदाबाद, तिसरा आहे दौलताबाद, चौथा आहे औरंगाबाद. तर उत्तर आहे दौलताबाद. दहावा प्रश्न, नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे दलम, दुसरा आहे प्लाटून, तिसरा आहे टीम, चौथा आहे स्वाध्याय. उत्तर आहे दलम. 11वा प्रश्न पाहू, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? पहिला आहे चेस्टनट, दुसरा आहे रेबूर, तिसरा आहे टुंड्रा, चौथा आहे पीठ. तर उत्तर आहे पीठ. 12वा प्रश्न पाहू, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे बिहार, चौथा आहे हरियाणा. तर उत्तर आहे हरियाणा. 13वा प्रश्न पाहू, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र किनारा आहे? पहिला ऑप्शन आहे अरबी समुद्र, दुसरा आहे हिंदी महासागर, तिसरा आहे बंगालचा उपसागर, चौथा आहे पॅसिफिक महासागर. तर उत्तर आहे अरबी समुद्र. 14वा प्रश्न पाहू, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे ठाणे, दुसरा आहे बोरिवली, तिसरा आहे गोंदिया, चौथा आहे चंद्रपूर. तर उत्तर आहे गोंदिया. 15वा प्रश्न, टिंब हा किल्ला अकोला जिल्ह्यात आहे. पहिला ऑप्शन आहे नरनाळा, दुसरा आहे कर्नाळा, तिसरा आहे सीताबर्डी, चौथा आहे सुवर्णदुर्ग. तर उत्तर आहे नरनाळा. 16वा प्रश्न पाहू, कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे बैल, दुसरा आहे घोडा, तिसरा आहे म्हैस, चौथा आहे हत्ती. तर उत्तर आहे म्हैस. 17वा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? पहिला ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947, दुसरा आहे 26 जानेवारी 1950, तिसरा आहे 1 मे 1960, चौथा आहे 1 नोव्हेंबर 1956. तर उत्तर आहे 1 मे 1960. 18वा प्रश्न पाहू, उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहिला आहे परमाणु, दुसरा आहे विद्युत, तिसरा आहे पाणी, चौथा आहे कृषी. तर उत्तर आहे विद्युत. 19वा प्रश्न पाहू, लोकमान्य टिळक बरोबर डॅश क्वेश्चन जयप्रकाश नारायण. तर पहिला ऑप्शन आहे महर्षी, दुसरा आहे लोकनायक,
तिसरा आहे पितामह, चौथा आहे महात्मा. त्याचं उत्तर आहे लोकनायक. 20वा प्रश्न पाहू. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहिला ऑप्शन आहे आचार्य अत्रे, दुसरा आहे गोपाळ कृष्ण गोखले, तिसरा आहे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, चौथा आहे बाळ गंगाधर टिळक. त्याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. 21वा प्रश्न पाहू. केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली? पहिला ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे महात्मा गांधी, चौथा आहे लोकमान्य टिळक. तर उत्तर आहे लोकमान्य टिळक. 22वा प्रश्न पाहू. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? पहिला ऑप्शन आहे केसरी, दुसरा आहे मराठा, तिसरा आहे सुधारक, चौथा आहे अमृत बाजार पत्रिका. तर उत्तर आहे केसरी. 23वा प्रश्न पाहू. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? पहिला ऑप्शन आहे केसरी, दुसरा आहे यंग इंडिया, तिसरा आहे हरिजन, चौथा आहे नवभारत. त्याचं उत्तर आहे केसरी. 24वा प्रश्न पाहू. ॲनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. पहिला ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा आहे लाला लजपत राय, चौथा आहे महात्मा गांधी. त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. शेवटचा प्रश्न पाहू. लाल बाल पाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते? एक पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पंजाब. तर उत्तर आहे पंजाब. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आमचा भाग क्रमांक 10 लवकरच येणार आहे. तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.